पतिता जिव्हाळा म्हणून सासुर्याची साहिजे, पतिता जिव्हाळा म्हणून सासुर्याची साहिजे, रवी वाहिजे कामाची मोठी, न पाहे वास न घरी मनी आस, न पाहे वास न घरी मनी आस, वाया निकन भूस काय बनशी, बाप रखमा देवरू विठ्ठलची फुले, बाप रखमा देवरू विठ्ठलची फुले, दाड नाही आभा तुझे बाप रखमा देवरू विठ्ठलची फुले, दाड नाही आम्हा तुझे न पाहे वास न घरी मनी आस, वाया निकन भूस काय बनशी, पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वशास्त्रलक्ष्यं, एकं नित्यं विमलवचनं सर्वादिशास्त्रभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्षे, ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई, आदिनाथ उमा मच्छिंद्र मच्छिंद्र गोरक्षे, गहिनी निवृत्तीस नमन माझे, ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई, दंडवत पायी दयाची, सांगावटेश्वर विश्वभा खेसर, माझा नमस्कार भरेला। श्री गुरुचरण सरोदर निज मनमुकुर सुधारी,
कुबर लहुर गोबर विमल जसलो ताळे कुबरचारी बुद्धि धनतानु जानिकेश्वर पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि हर हुक्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति हूत जागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत भागा शरण शरण हनुमंता राजेंद्रहराय त्रिलोचनाय मंगलागाय महेश्वराय विद्याय सिद्धाय दिगंबराय सत्यकराय नमः शिवाय यज्ञेश्वराय जटाधराय नाकास्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मैकराय नमः शिवाय तस्मैकराय नमः शिवाय तस्मैकराय नमः शिवाय पतीचा जिव्हाळा धरुणी सासुर्याची साईजे ये रवी वाईजे चामाची मोठ नफा हे वासरणे घरी मने आसन वाया निकन भूस काय उपनिशी बापरमा देऊळ विठ्ठलची पुरे चाल नाही आम्हा तुझे विन नफा हे वास न घरी मने आस वाया निकन भूस काय उपनिशी भगवंताच्या शिवेसाठी
अनंत परब्रह्मांड नायक भगवान परमात्मा यांच्या चरणी समर्पित करण्याकरिता तसेच मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू यांचे एकनिष्ठ भक्त श्री संत हनुमंत हनुमान यांच्याही चरणी समर्पित करण्याकरिता या विश्वातील या महाराष्ट्रातील सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करण्याकरिता या कीर्तन रूपी शिवेसाठी निवडलेला हा अभंग विश्वाची माऊली ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप चिंतकांचे चिंतन ज्या माऊली ज्ञानोबारायांनी या भागवत संप्रदायाच्या मंदिराचा पाया आत्मानुभूतीच्या टणक खाटापर्यंत येऊन पोहोचवला अशी माऊली ज्ञानोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग या संकीर्तन शिवेसाठी निवडलेला आहे. अभंग 3 चरणाचा आहे, छोटासा आहे. हा अभंग लहान आहे पण अर्थ लहान नाही, अर्थ महान आहे. अभंग लहान, अर्थ महान. किती महान तर ज्ञानोबारायांच्या शब्दात सांगायचं झालं जैसे बिंबतरी बचकेची एवढे परी प्रकाश त्रैलोके थोकडे शब्दाची व्याप्ती केले पाळे अनुभवावी. माऊली ज्ञानोबारायांच्या श्री संत तर सूर्यबिंब बचकेत मामे इतकंच आहे. आपल्या हाताच्या 5 बोटाची बचक या बचकी एवढं सूर्याचं बिंब आहे. पहिली बिंब तरी बचकेची. बचक शब्द आपण व्यवहारात कधी वापरतो का? जेव्हा भात वाढायचा बचक भर भात वाढा, मूठभर भात वाढा असं म्हणत नाही. बचत बुंदी वाढायची अशी तर 20 मूठभर 5 बुंदी. फक्त बचक शब्द शिऱ्या करता सुद्धा येत नाही. शिरा वाढायचा फक्त भात वाढायचा असेल तर बचक म्हणतो. तो बचक शब्द ज्ञानोबारायांनी बिंब तरी बचकीची एवढी पण प्रकाश परिप्रकाश त्रैलोकी थोपडे. त्रैलोकी म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. ज्ञानोबारायांचा शब्द आहे त्रैलोकी म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. या 3 गुणामध्ये प्रकाश कोंडून भरलेला आहे. बिंब लहान आहे पण प्रकाश अशी संतांची हे शब्द अभंग लहान आहे पण अर्थ लहान. का महान अर्थ आहे याचा कारण असं आहे एका अक्षरात आशील माधा रमा कांत. राम म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा कांत भगवान परमात्मा या संतांच्या एका अक्षरात साठवलेला आहे. आणि तो भगवान परमात्मा किती मोठा आहे आपल्याला कल्पना करता येईल. किती मोठा आहे त्याचं म्हणणं उपनिषदात वर्णन केलेलं आहे. ओम सहस्र शिक्षा सहस्राक्ष सहस्रपाद संभूमी विश्वतोत्वा अतिष्ठ दशांतर. भगवान परमात्मा किती मोठा आहे. त्याला हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत, हजारो शिरा, हजारो उदर आहेत. भूमी विश्व तो उरतो. या भूमीला या विश्वाला उरून तो 10 पट शिल्लक आहे. किती आहे? उपनिषदात असंही चिंतन आहे या जगात मुख्य जर का अशी ती धरती या धरतीपेक्षा पृथ्वीपेक्षा 10 पट समुद्र मोठा आहे. समुद्रापेक्षा 10 पट अग्नी मोठा आहे आणि अग्नीपेक्षा 10 पट वायू मोठा आहे. वायूपेक्षा 10 पट आकाश मोठा आहे. अशी पंचमहाभूत एकापेक्षा एकाच्या सापेक्ष एक मोठा 10 पट जसा तो मोठा तशी त्याची शक्ती सुद्धा. बरोबर. समुद्राच्या मनात आलं तर या धरत्रीला एखाद्या वावरातल्या घटासाठी घडून टाकू शकतो. 10 अभंगाचं थोडं चिंतन झालं पाहिजे हे सांगत ठीक आहे तरी सांगतो. समुद्र मोठा आहे पण एवढा मोठा समुद्र आहे पण या समुद्राला फक्त भीती एका साधूचे एका बातमीची जोवरी तोवरी
समुद्राकडे गर्जना जेव्हा त्या अगस्ती ब्राह्मणा हे टिकली नाही. माऊली सांगतात नर्मदा समुद्र गर्जना करतो कुठपर्यंत जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणाची भेट होत नाही. अगस्ती ब्राह्मणाची त्याला पाहिलं का समुद्र समुद्र 10 पट होता. समुद्रापेक्षा 10 पट अग्नी मोठा आहे. अग्नीचे 3 प्रकार व्यवहारात लागली. सर्व जगामध्ये व्यवहारामध्ये तो अग्नी धगधगतोय. प्रत्येकाच्या चुलीत प्रत्येकाच्या घरात सगळे व्यवहार जगाचे चालत असा व्यवहारात लागले. दुसरा अग्नी तुमच्या आमच्या घरात आहे. होता अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देवाश्रित प्राणापान समायुक्त प्रचार काही खा किती खा तो पचवतो. ज्या दिवशी हा अग्नी मंदावतो त्या दिवशी नाही का देहीचा अग्नी गेला देह हे यातला अग्नी लगेच हा देह नाही. हा चिखलाचा ओला गोळा म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं ओल्या मातीचा भरवसा कार्य ऋषी माणसं परुणी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासा. तुकोबारांनी सांगितलं ओले मूर्तिकीचे मंदिर मातीचं मंदिर आहे. ओल्या मातीचं मंदिर आत 6 जण मंदिर आहे. गुंफा करते पोका याचा नका करू अंगीकार का वासुदेव जठराग्नी आहे तो धगधगतोय रात्रंदिवस. पुढे आपल्या दियाचा असं नाही. सर्व प्राण्यांची तुम्ही कल्पना करा. जेवढे या जगात 184 मध्ये प्रत्येकाच्या हृदयाची सर्वच आहे. सर्व पंचप्राण आहेत पंचकर्मेंद्रिय आहेत प्रत्येकाला सर्वांनाच आहे. आपल्यालाच आहे. आपल्याचा विचार करायला सांगतो ते जठराग्नी आहे. दुसरा आहे वडवानर नावाचा. वडवानर नावाचा जो अग्नी तो समुद्राच्या तळाशी जातो. समुद्राच्या तळाशी तो जर म्हणाला तर या 3 गुणाची समुद्रासह राख करू शकतो. संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानदास तांदळाचे परम जर हे आकाश वर पडो पाहे एक विध प्रकरण आहे. जब हे आकाश वर पडो पाहे आकाश ब्रह्मगोळ भंगादाय वडवानळ त्रिभुवन खाय. वडवानळ नावाच्या अग्नी या त्रिभुवनाला खाऊन टाकलं तरी मी तुला सोडणार असा 3ऱ्या प्रकारचा व्यवहारातला अग्नी जठराग्नी वडवानळ नावाचा. आणि असा हा अग्नी जर भडकला तर या त्रिभुवनाचे जास्त म्हणजे समुद्रापेक्षा अग्नी मोठा 10 पट आणि अग्नीपेक्षा 10 पट वायू आता वायूची काही आपल्याला वाटतं तपलीची सुद्धा आहे नाही. आता नाही वाटत ना आपण त्यातच आहोत. आपल्या आत बाहेर आणि वायूपेक्षा 10 पट आकाश मोठा. आकाशाची सापेक्ष व्यापकता ब्रह्म हे देपेक्ष आणि असे हे पंचमहाभूत अशी पंचमहाभूत म्हणून एक ब्रह्मांड अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो किती मोठा असेल. अनंत ब्रह्मांड हा बालक लवल केवढी केवढी अशी अनंत ब्रह्मांडाच्या भगवान. असा जो भगवान आहे तो या संतांच्या एका अक्षरात असे कुठे चिंतन आहे. खूप चिंतन या संदर्भ आणि म्हणून अनुभव लहान आहे
अल्प महान अशा प्रकारचा सूर्य देऊन लहान आहे प्रकाश मान करतात अभंग सगळ्यांच्या पाठ नसेल माझ्या सुद्धा पाठ नव्हता काय पाठ काय कोणत्याच कीर्तन करायला आतापर्यंत हा अभंग घातला नसेल अमोल महाराज आज तुम्ही माझ्या नशिबात घातला माता बहिणी महिला ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतात प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चिताची भक्ती जरी बोल गंगावती तरी स्वीकारा की बघा ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ता महाविष्णूचा अवतार सखा माझा असे भगवान गौरी ज्ञानोबराय स्वतःला म्हणतायत प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणजे भगवान महादेवच तुम्ही महादेवच सदाशिवाचा अवतार निवृत्ती जातात मी दुबळा अर्चिताची भक्ती मी दुबळा मी दुबळा ज्ञानोबराय स्वतःला दुबळी बनवतात ज्ञानोबरायने दुबळं म्हणून घ्यावं आणि आपण दुबळं म्हणावं तुकोबारायने तर म्हणावं मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन गगनाला गवसणी घालणारी अनु रडिया थोकला तुकोबाराय ज्ञानोबराय आहे करू शकतो पण स्वतःच्या ठिकाणी किती लहान आणि आपण किती महानपणा असं असतं एक असं सुभाषित आहे सुभाषित करण्याचं वर्णन केलेलं आहे संपूर्ण कुंभ न करुती स्वच्छ होतं अर्ध घटू घटू घोष उपयोगी होता विद्वान कुली न करुती गर्व गुणले विना बहु भरलेला हल्ला असेल आता जुन्या काळामध्ये विहिरीवर पाणी आलं तेव्हा नदीवर पाणी पाणी आलं आता ते पाणी घरात आलं आता पाणी तेव्हा महिलांना बाहेर गावाच्या बाहेर गिरीवर जावं लागेल नदी गावाला बाहेर घेऊन गावात पाणी मारून आता ते पाणी विहिरीत राहिलं आता आपल्या घरात आलं दारात आलं जुन्या काळात आता त्या पाण्याला बाहेरची महिलांची फार तयारी आली किती पाणी वाटते तिच्या पुढे झालं पुढे चाललं ते पाणी ताग्या भराचे आज गुरु सांगितलं गणित राहिले प्रमाण लावायची संपूर्ण कुंभ न करुती शब्द भरलेला हंडा असेल तर आवाज करत भरलेला हंडा असेल त्या हंड्यावर छोटा हंडा असेल असे भरलेला आवाज पण एकच हंडा असू तो अर्धा असू अर्धो घटो घोष मुकती अर्धा हंडा आवाज करतो आवाज करतो बाईला सरळ चालू येत नाही डगमग आवाज अर्धा आहे तसं विद्वान कुणी लोक करू ती विद्वान लोक कुलवान लोक गर्व करत नाही गुणही विना बहुजन जे गुणही नसतात अविद्वान असतात ती मात्र बोलू या सूत्राकडे मराठी संत एवढी मोठी म्हणून हा अभंग ज्ञानोबरायांचा आहे तीन विचारण्याचा अभंगाचा भाव असा आहे पतीचा जिव्हाळा म्हणून सासुर्याची साहित्य रवी माहिती कामाची मोठ दोन चरणामध्ये दृष्टांत आहे आणि एकच चरण सिद्धांत आहे दुसरं चरण सिद्धांत रवी माहिती कामाची मोठ लग्न झालेली स्त्री सासू सासऱ्याचा जाच सहन करते कोणा करता पतीच्या प्रेमास्तव सासू सासऱ्याचा जाच सहन त्याबाबत सांगतात जर पती नसेल तर मग तुला तिथे तो जाच सरकारच काही कामच नाही पतीचा जिव्हाळा घडून सासुऱ्याचीच आहे सासू सासऱ्यांचा गंगा जावांचा दिला भगतचा या सर्वांचा जाच सहन करायचा कोणा करता पती
हा जुना काळात लावून आहे, आता नाही चालत. आता सांगून पटलं सासूरवास म्हणून त्या काळामध्ये ज्ञानोबांच्या काळामध्ये आता 50 वर्षापर्यंत मुलींचे लग्न होत असत तर हा गाणं त्यांचं वर्णन केलेले साधू संत कन्या सासूर्याशी जाय सासूर्याशी जाय मागे परतुनी पाय कन्या म्हणजे लहान जिचा 11-12 वर्षाच्या आत जी होते त्यावेळेला इत्यावेळेत लग्न होतं 12 वर्षाच्या आत लग्न होतं तिला म्हणतात कन्या खायच्या कन्या नाही बरं तुकोबाराचं दुसरं परवान आहे सालंकृत कन्यादान पृथ्वी मोलाच्या समान तशी जर कन्या कोणाला म्हणतात तर नाथ महाराजांच्या तो समजतो कन्या सवेद सवर्ण जिशी नाही रजो दर्शन तेही पित्यापाशी याचन करावे लग्न विधियुक्त कन्या सवेद सवर्ण कन्या कोणाला म्हणायचं जिशी नाही रजोदर्शन जी रजस्वाला झाली नाही सवर्ण आहे आणि अशी मुलगी लहान कन्या अवस्था असतात तेही पित्यापाशी याचन करावी लग्न विधी मुलाच्या वडिलांनी वडिलांकडून मागणी करायची तुमची कन्या तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या अशी मागणी तेही पित्यापाशी याचून म्हणजे याचना करायची मागणी करायची अशी मागणी करायची मग ते लग्न जुळवायचं करावे लग्न विधी लग्न करत असताना कविता वधूवर पाणी ग्रहण साक्षी देव द्विज हुताशन साक्षीला कोण देव द्विज आणि हुताशन मध्ये येतले द्विज म्हणजे ब्राह्मण साक्षी देव द्विज हुताशन इतर स्त्रिया माते सभा सोदारा गमन नेमले इतर स्त्रिया माते सोदारा गमन नेमले बेदी सोदारा इतर स्त्रिया माते मातात आहे आणि म्हणून अशी जी जिला रजोदर्शन झालेलं नाही सवर्ण आहे अशा मुलीचं लग्न त्या काळात होत असत आणि मग ती जर मुली जमला आपण लग्न करून दिलं साळंकृत कन्यादान पृथ्वी बोलायचं असं लग्न जर आपण दान केलं लग्न केलं तर पृथ्वी दान केलं तर पुढे राहिलं म्हणून तो काल असा होता लहानपणातला मागे परंतु मी पाहिजे कन्या सासूची पायी चालायचं पावलं मोठा होत्या गाड्या घालून घेणारा तो कितीतरी पुढे असायचा ती मागे असायची बैलगाडी असेल तर जात असताना ज्या वेळेला मुली सासरी जाते त्यावेळेला तिचं तोंड मागे असतं गाडी बसते ज्या वेळेला ती माहेर येत असते तेव्हा तिचं तोंड बैलाकडे पुढे असतं मागे
गाव दिशेपर्यंत, गावाचं झाड दिशेपर्यंत मागे पडतो असा तो काळ होता. जुना काळ. आणि मग तुकोबारा हा सुद्धा देवाविषयी ही सुद्धा एक विधत आहे. तसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी की सेवा, कधी भेटशी त्या कधी. आणि म्हणून लग्न झालेले स्त्री पतीच्या प्रेमास्तव सासू सासऱ्याचा त्रास सहन करतात. विनाकारण ज्ञानमार्ग म्हणतात हे जर नसेल तर ही कातडीची बोट आहे. कातडीची बोट हे शरीर याला सांभाळून काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे प्रापंचिक विषयाविषयी माझी कुठल्याही प्रकारची आशा नाही. त्याकरता दुसरं उदाहरण असं आहे वाया निकल भूष काय उपनिषद. वाया निकल समजा आपण ज्या वेळेला खेळामध्ये मदत झाली उपलब्ध असते त्यामध्ये कण असतील तर माणूस उपणे, कण नसेल तर त्या उपनयनाचा अर्थ काय? वाया निकल भूष काय उपनिषद. ज्ञानोबाराज सांगतात भूस उपनिता काय कणू वाचुडे, राखोंडी फुकता काय दिकू लागे, राखोंडी फुकताना काय दिवा लागला, राखोंडी फुकू लागला. कधी दिवा लागला? राखोंडी काय भूस उपणू लागला. त्याच्याकरता ज्ञानोबांच्या वयात दृष्टांत एक सिद्धांत पाठवण्याकरता दृष्टांत असतो. त्याचे काय एरवी सर्व माझी भक्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संता स्वीकारली. मग पुढे व्हाव्या सलेली पैदेशी एक होडी म्हणीलाशी काय निवडून राजहंशी वेगळी किची का भूस बीजे उपनिता राहे, का भूस बीजे एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट. ज्या वेळेला एकवट आपण उपडतो त्यावेळेला धान्य राशीला जोडतात भूस. तसं धान्य हा परमार्थ आहे, हा देव आहे. भूस म्हणजे फलकट आहे. सारा सारा फलकट तो संसार येथे सार भगवत. आवडीला या भगवतीला एवढंच सांगायचं आहे की एक देव नशे, एक विधता, एक विधा आम्ही धरून पालट हे वाटत सापडा. नदीची बरंच परवानाच्या पतिव्रतेचा भरतार प्रमाण आम्हा नारायण सर्व भाग्य लोभ्या आवडी येत आम्हा नारायण देशापर्यंत तुका भरी तैसे एक विद्ध झाले म्हणून विठ्ठला वाचून आम्हा विष्णुदासा एक विध आणि म्हणून पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती
सर्व भावी भक्ती भक्ती ध्यानी झाली. तैसे माझे मन एकविध झाले. विठ्ठला वाचून आम्ही एक गाव्याभी आणि कापी काल नाही आता आणि पगडे ज्ञानोबाने सुद्धा सांगतात तुझी अनवाही नगा देवराया देवराया विठ्ठलराया गवावडशी शिवापासून जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचुरी केशवा आणून आवडे जीव्यानुसरले आधुनिका नाही वेगी अनावा तो से प्राण माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाल रुक्मा देव श्री विठ्ठले पंढरपुरीचा गेला लावण्याचा पुतळा विठो बैसला डोळा बाई बाई वैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले नावडे तुझे विठ्ठल विठ्ठले पौर्णिमेचे चाललेले क्षणोक्षणा होय म्हणे तैसे माझे जिने बाप रुक्मा देव विठ्ठल राया असं कधी पुढचं पण आणि म्हणून संत साधू जेवढे म्हणून संत हे देवाच्या बाबतीत एक विठ्ठल एक पांडुरंग वास्तविक ज्ञानोबाचा विचार केला तर हे सैव परंपरेत सैव परंपरा आदिना तुम्हा मच्छिंद्राला धरे पहा तुम्ही परवा आमच्या शिल्लक तालुक्यात कीर्तन झालं स्वर्गीय किसन महाराज साखरे महाराजांचे चिरंजीव त्यांचे कीर्तन आपण होता सकाळी कीर्ती निवृत्तीचे पाय तेथील माझ्या त्यांनी सांगितलं ते म्हणजे असं एक प्रकरण आहे की पत्नी शिष्य झाले आणि पती गुरु झाले ते म्हणजे आदिमाय पार्वती ही शिष्य आहे भगवान शंकर गुरु आहे आदिनाथ पती पत्नीचं वास्तविक हा संसार आहे पण बघा इथे गुरु शिष्याचं नातं भावा भावाचं एकाच आईच्या एकाच बापाच्या पोटी जन्माला आलेले भाऊ 2 3 4 5 पण
जगात अशी एक क्रांती आहे की सख्खे भाऊ ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ गुरु शिष्य असं काही तुला घडत वास्तविक भाऊ बंद शब्द कोणी का अडकायला भाऊ बंद म्हणजे त्याच्याकडे जायचं नाही कधी याच्याकडे यायचं नाही भाऊ बंद पहिले एका ठिकाणी होते नाही आम्ही आता आम्ही एकामेकाला जायचं बंद झालं हा बंद शब्द तेव्हापासून आला भाऊ बंद अशी भाऊ बंदची पण इथे ज्ञानोबा राय शिष्य झाले निवृत्तीनाथ महाराज हे भाऊ या संतांनी या ठिकाणी प्रकट केलेले असे अनेक प्रमाण आपल्या पुढे देता येतील. मग एक उदाहरणार्थ प्रमाणे पहा सर्व भावे पती ध्यानी किंवा सर्व भावे पतिव्रता जैसा भरतार प्रमाण पतिव्रता भाई एक पती बस भरतार प्रमाण बाकी नाही. आता हे सांगणं जरा अवघड आहे ना. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी पैसे माझे मन एकवित विठ्ठला वाचून आले गुणाकार पतिव्रता काल होऊन गेला. हे बोलणं तुला म्हणजे आज पतिव्रता नाही का सगळे ज्ञानोबारांची कोण सांगतो तुला आणि या ठिकाणी हा बघा साचल्यामुळे मग तिथं फिरावं लागतं. सत्य आणि सत्पुरुष दानशूर याज्ञिक दानशूर याज्ञिक का भक्त आणि महात्मे या निदाची माहिती आहे. सत्य आणि सत्पुरुष दानशूर याज्ञिक का संन्यासी असे एक शब्द या जगामध्ये सत्य आहे सत्पुरुष आहे दानशील आहे याज्ञिक आहे. हे जोपर्यंत आहे तो सत्य आणि सत्य एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं. या जगात ज्या दिवशी या जगात सत्य संपेल सत्पुरुष संपेल त्या दिवशी हे जग संपून जाईल. कोणाच्या तरी सत्तावधी चाललेला आहे असा भाग आणि म्हणून सत्य पतिव्रतेचे चिंतन आपण नेहमी ऐकलेलं. आता नुकती दत्तात्रय सत्य अनुसार अत्रि ऋषी आणि सत्य अनुसार अत्रि या शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही त्री म्हणजे तीन गुणाच्या पलीकडची अवस्था म्हणजे अत्रि ऋषी. अनुसया अ म्हणजे नाही असूया म्हणजे द्वेष जिच्या अंतकरणात द्वेष नाही मत्सर नाही शी निर्मळ अंतकरणाची अ म्हणजे नाही असूया म्हणजे द्वेष हे जिच्या ठिकाणी तिथे भगवान परमात्मा अशी सत्य अनुसार म्हणून का म्हणे पतिव्रतांची व्यवहार या जगामध्ये सत्य आहे पतिव्रता सूत्र आहे या राकाश शेष शोभना गणा सायामिनी यामिनी या सौंदर्य गुणानुता पतिव्रता साकामिनी कामिनी या गोविंद रस प्रमोद मधुरा सा माधुरी या लोकमय साधनी चतुरता सा चातुरीचा तीच खरी रात्र. पौर्णिमेचा निराभ्र आकाश आहे पौर्णिमेचा चंद्र आहे असं निराभ्र आकाश आहे अशी जी रात्र आहे तीच खरी रात्र. या राका शेषी शोभना शेषी म्हणजे चंद्र सा यामिनी या गोविंद रस प्रमोद मधुरा सा माधुरी ज्याच्या वाणीमध्ये रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन चालू आहे तीच खरी वाणी तीच खरी. या काय पतिव्रता या सौंदर्य गुणान्विता सौंदर्य आहे सर्व गुण संपन्न आहे आणि पतिव्रता आहे. या सौंदर्य गुणान्विता सौंदर्य आहे सर्व गुणाने संपन्न आहे पतिव्रता आहे तीच खरी कामिनी शास्त्र कामिनी या लोकद्वय साधनी चतुरता सात चातुरी
इहे लोकात चतुरात आणि परलोकात जिथे गेला तिथे अशी तिला चाकरी, इथे टोला तिथे टोला, त्याला चतुर म्हणत. जयाच्या आईत धड नाही, जयाचे पालक नाही असा. आणि म्हणून पतिव्रता नेहमी अधिकांची. या अनेक उदाहरणाप्रमाणे साधू संतांनी जीवनिक निष्ठता प्रगट केलेली आहे. एक दिन भगवान ज्ञानोबा ही शैव संप्रदायाचे असले तरी बघा आपल्या सर्व साधू संतांनी सर्वांनी आगुली निर्देशित पांडुरंगाकडे केला. असं चिंतन आहे. ज्ञानोबा हे दोन दृष्टांत दिले. एक देव नशेल, एक भगवान परमात्मा नशेल, तर बाकीचं जे आहे ना, समजा पती नसेल तर बाकीचं सर्व काही ज्या कण नसेल, धान्य नसेल तर ती भूषाच्या, तसं देव नसेल तर ते सर्व लटिकाशा हरिपाठाप्रमाणे आहे. लटिका व्यवहार लटिका व्यवहार संसार हा प्रपंच कसा आहे, वाया येरधार हरी. एक हरी नसेल तर ही सर्व येरधार येर पसारा वाऊगाची. तुका म्हणे विठ्ठलाची खरा, तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा पसरा वाहुगाची. म्हणून शास्त्र सांगताय ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्म. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, कोट्यावधी ग्रंथांनी जे सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो बाबा. मी नाही बरं, जगद्गुरु श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तं ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथांनी जे सांगितले ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो.
ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या. जीव ब्रह्म नापरा. जीव हा ब्रह्मरूपच आहे. ममय वांशो देवाचा अंश आहे. फक्त या जीवानी देवाला सोडलं आणि याचं तारण जसं हनुमंतराय सांगतात रामपूर्णला, हे प्रभू देह दृष्टीने पाहशील तर मी तुझा दास आहे. हनुमंतराय जीवदृष्टीने पाहशील तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने पाहशील तर तू आणि मी मग एकच आहोत. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तो नवशकः, आत्मदृष्ट्या तो मेवाहम. व्यक्तीने निश्चित आहोत. देहदृष्टीने आपण सुद्धा देवाचे दास आहोत, जीवदृष्टीने आपण देवाचे अंश आहोत, आणि आत्मदृष्टीने विचार केला तर देव आपणच आहोत. आपली आता नाही का ब्रह्म अशा प्रकारचा आहे. म्हणून ब्रह्म सत्य आहे, जीव मध्य सत्य. तू सत्य ज्ञानवारातच आपण ना, सत्य तू सत्य तू सत्य तू तू सत्य आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगितलं. भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात तूच सत्य आहे. आणि म्हणून मिथ्या भूतमय अवघी स्थिती, बरोबर ना, मिथ्या भूतमय अवघी स्थिती नापारा अभय स्वरूपी लावली भूती. उतरला सर्प निवारली भ्रांती, एका जनार्दनी आलीशी परिची. सर्प डंखला करू काय, तो सर्प आहे पहा. स्वरूप मंदिरी होते मी एकटी, स्वरूप मंदिरी होते मी एकटी. माया सांग वेळे आली दिसली, माझे तुझे चालता पावली. मोह भुजंगे धरली घराणी हो. म्हणून देव सत्य आहे, जगत मिथ्या आहे. या जीवाने जसा समुद्रात उदाहरण दिलं, समुद्रच पण खाडीमध्ये आला. खाडीत आल्या अथांग समुद्रावर पोहणारा, खेळणारा समुद्राचं रूप समुद्र, पण खाडीमध्ये आला त्याला मीठपणा प्राप्त झाला, मीठत्व प्राप्त झाला. बरोबर ना, मीठ. ते मीठ त्या शेतकऱ्यांनी आपण काही बघितलं नाही कसं बरं मीठ तो तयार करा, मग ढीक केले जातो, मग त्या मिठाला पुढे गोडी भरले जातात त्या समुद्राला. मग समुद्र त्याला त्या गारव्यावर गोडी भरती गारव्यावर ठेवले जातात. एखाद्या गुलाबात त्याची भर गती लावली जाते. पुढे ते मीठ आपल्या राज्यात येतं, जिल्ह्यात येतं, जिल्ह्यात तालुक्यात, तालुक्यात पुन्हा दुकानदाराच्या दुकानात, आणि अगदी तिथून ते निघालं तर ते मीठ शिवकून येतं आपल्या घरात. घरात आल्यानंतर अण्णा सांगायचे जगन्नाथ महाराज, त्या मिठाची ठेवण्याची जागा म्हणजे चुलीचा पाठ समान. आता चुलीच राहिल्या नाही, मातीच्या चुली होत्या ना घरोघरी, मातीच्या चुली आता ते नाही दिसत. आणि मग ती मीठ त्याची ठेवणीची जागा एखादं मातीचं ते गाडगं त्याच्यात ठेवली जायची. मग एखादा डबा पत्र्याचा त्या ठेवायची पाठीमध्ये, तिथून काढायचं. म्हणजे का समुद्राला सोडल्यामुळे त्याची किती किती पुढे पुढे त्याला जावं लागलं, अवस्था दुःख भोगावं लागलं. त्या मिठाला पुन्हा तिथून काढायचं. पूर्वी ते आता ते हे मिक्सर निघाले, पहिला पाटा होता, पाटा, मग त्याच्यावर मीठ ठेवायचं. त्याला एकट्याला नाही, तिच्या बरोबर त्याला रगडायचं. तिच्या बरोबर म्हणजे मिरची बरोबर त्याला रगडले जायचं त्या मिठात. समुद्र बर का तो कसा 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 तुटपर्यंत आला, त्याबरोबर तेवढा समुद्र रगडले जायचं. तर तेवढं थांबलो नाही तो, तिथून मग त्या उकाच्या कालवलं मग एवढा मोठा समुद्र त्या अथांग समुद्राला सोडल्यामुळे त्याची ही झरपटा सत्याला कालवलं तुटलं जात. तेवढ्या थांबत जायचं. त्या मग त्या पात्यातून, त्या तवलीतून, भांड्यातून ते ताटात येतं, ताटातून ते ओठात, ओठातून पोटात, पुढे कुठे जातं तुम्ही पहा.
अशी ही त्या विठाला हे दुःख भोगावं लागलं का त्या समुद्राला सोडलं. तसं आपण देवाला सोडलं तर मग लख 84 लक्ष विसरली तया थोर पचतीला खाली 84 लख 84 एक एक युनी तुझी फेरा तुका म्हणे तेव्हा न घेणारा तयाचा मातेरा वाद तसे बोंब कोणी नाही. हरी हरी न म्हणे थोर हरी 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 न म्हणे बोंबात बाबू साधू संत वर हात करून बोंब सांगतायत. वाद तसे बोंब कोणी नाही किती ज्ञानोबाने सांगावं. ऐकत नाही लोक. काही लोक तर देखून ऐकून एक अंग बळी झाली. पाहतात आंधळे पाहून आंधळे ऐकून बहिरे ऐकतात बहिरे पाहतात आंधळे देखून ऐकून एक अंग बळी झाली. विषयाचे लंपट बांधून यमपुष्टी गेले. म्हणून उठा उठा जागा संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला काळ एवढा शब्द सूत्र राहिले. उद्दिष्टत जागृत प्राप्य वराने बोधत सुरस्य धारा निश्चिता दुर्दिया दुर्गम पथस्पत कोण. उठा जागे व्हा. श्री गुरुला शरण व्हा. श्री गुरुकडून आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. परमार्थाची वाट म्हणजे वस्ताऱ्याच्या तीक्ष्ण धारेहून चालणं जेवढं कठीण तेवढा परमार्थ कठीण आहे. याकरता श्री संत संघ धरा तुम्ही. म्हणून ज्ञानोबारायदी या संतांनी एक दिवा प्रसासा माझे बलीची आवडी पंढरपुराची गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाची खुली भेटली. जागृती स्वप्न सुसुप्ती नाठवेल पाहता आनंद साधला. संतांची वाट एक निष्ठता एक पांडुरंगी. ज्ञानोबाराय तुला एका भगतात सांगतात विठ्ठल नाही दये शरीरी वाया कागा जन्मले संसारी. ज्याच्या शरीरात विठ्ठल नसेल तो कशाला जन्माला आला. विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणावे. विठ्ठल नाही जय देशी स्मशान भूमीचे पर्यशी. रवी शेषी दिशा तैशी रसना तैशी विठ्ठल विना. चंद्र आणि सूर्य नशब्द तसे अंधार आहे
त्याच्या जीवनात देव नाही. विठ्ठला वेगळे जितके कर्म, एक देव नशी. विठ्ठला वेगळे जितके कर्म, विठ्ठला वेगळे जितके धर्म, विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म किती काही श्रम जाणार. एक देव नसेल, विठ्ठल नसेल तर किती कर्म करा, कोणताही धर्म असू द्या ते आपण विठ्ठल नसेल, विठ्ठल नसेल तर तो ब्रह्मज्ञान सांगितलं चौकी प्रमाणे विठ्ठल प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पणाला विसरू आत्मबोधाचा. माणसं कामात विषय ओढी भुलले, विषय ओढी भुलले जीवा आपला आदर, आपला प्रेम, आपला जवळ द्यावर काय बघ. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, प्रत्येकाचा विषय. म्हणून या विषया वाचून काही अधिक सर्वता रंग नाही. ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा हा स्वभावच आहे. विषया ज्ञानवरांची ओळीला हे प्रमाण दिलं पाहिजे. विषय विषयाचा परिपाडू परमार्थ झाला लागे कडू कडू विषय विषय निंब हा बहुगुणी आला. कोणता निंब? विषय. विषय निंब हा बहुगुणी आला. भजन गुण तो मद कडू झाला. वित्त हनीचा गळा झेंडू आला. असत्य अशुद्धाच्या यथाती असत्य अशुद्ध. मी पणाची थोराली भुली, मी कोण हे ओळख उडाली. अहम विवेक काय आदर झाली. सद्गुरु दारुणी बोलवा, सद्गुरु दारुणी काय दानी रसस्तुती दानी काळे झाली. विकल्प वासनेच्या मुल्या झाले. कामिनी कामाचे डोळा अनेक रसस्तुती दानी काळे झाले. विकल्प वासनेच्या मुल्या श्री पुत्र लोभे पडले. गुरु गारुड्याला धावली, बोध पैवायला गेले पाजिले पाणी. विवेकांजन घातला गैंगैली, सोहम शब्द वाजवी नाम. मिथ्या. हे सर्व जग कसं आहे? मिथ्या. मिथ्या भूतमय अवघी स्थिती, अवघी ब्रह्मस्थिती. ब्रह्मस्थिती अभय स्वरूपी लागलेली. अभय उद्धराला सरपंच एका जन्माधनी आली शेती. ज्ञानोबाने या अभंगामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या जन्मामध्ये दृष्टांत दिले. पतीचा जिव्हाळा म्हणून सासू याची साईची. लग्न झालेली मुली सासू सासऱ्याचा दास, नंदा नावाचा दास, दिनबाईचा दास, हा सर्व जो काही सहन करते कोणाकरता? एक पती नसेल तर मग सर्व शून्य अशा प्रकारचा. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय? माझं दुसरं चरण Oh,
मंडळी, या अमोल महाराजांनी हात माझ्याकडे दिला. आतापर्यंत महाराष्ट्रात एकही कोणी हा भक्त कीर्तन घेत आणि शासनाला या भक्ताचं भाग्य माझ्याकडे आलं. आता माझी कथा होते ना भक्त म्हणून, बरोबर आहे का? एरवी रोज गुळावर चालणारी गाडी आपली एका गुरु सोडून बाजूला जरी घासाणारच ना, असं काय म्हणतात गोळा करून नाही की म्हणजे पहिला मंडळ तुमच्याबद्दल बोलणं मला उचित नाही. एखादा मोबाईल काढून टाकले ते बत्तीचे नाही का काय पहिलं चरण या बाबतीमध्ये पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची. आता अलीकडे आहे का सासुरवास? जुना काळ असा होता का सासुरवास सहन करावा लागायचा. सासुरवास सासू, आता सासूला आई म्हणायला लागला. आई आता आई का सासू? सासू म्हणजे दिवसातून एकदा तरी आणेल डोळ्यातून सासू, तिचं नाव सासू. सासू दुसरा अर्थ सासू म्हणजे झोपेतून उठली नसून तिथून तर झोपेपर्यंत तिला श्वासच टाकून द्यायचा नाही. सासू सासू श्वास तिला म्हणून त्या जनाबाईला जना भुजबाई भजनी मंडळ हेमाई मंडळ तिने सांगितलं, खंडेराया तुला कविते वसू एकदा मुर्दे माझी. बरोबर आहे. सासू गेल्यावरी होईल मला आसरा. खंडेराया मुर्दे माझा सासरा. सासू काय सासरा गेल्यावर होईल मला आनंद. खंडेराया मुर्दे माझी. कुठं नाही पाठवायचं सगळ्यांच्या तुम्ही आम्ही केली नंद कोणी, तो सासरा कोणता, ती सासू कोणती, त्याच्याकरता मुक्ताबाईचं एका म्हणा उभगले सासरी आता मला माहेराशी यावो. बरोबर आहे ना? उभगले सासरी आता मला माहेराशी यावो. तोडा एवढा दात पडते पाया तुमच्या हो. थोडा एवढा दात पाया पडते तुमच्या हो. उभगले सासरी आता माहेराशी यावो. सासू माझा काय सासरा माझा सासरा कोण याचा सगळा दम हा सासरा दमाचा सगळा किंवा सत्वर पाव ग मला भवानी आई. सत्वर म्हणजे ताबडतोब आताच्या आता लवकर सत्वर पावगे मला भवानी आई सासरा माझा गावी गेला तिकडेच खबरी गेला. सासू माझी पाच लवकर कल्पनेची सासू तिचा बहुतांची सासू. बहुतांची सासू
रमाबाई वृंदावनी रास वेळा पाहू रमाबाई वृंदावनी कल्पनेची सासू गीता बहुताची सासू देव भाव साडून बाई परमपती नाचू हे नवरात्र करत आता काय नाही का? देवीच्या समोर सासू ननंद म्हणून आहे वास्तविक नाचणारा जे पुरुष होते पण एका बाईचं पार्ट घेतलं बाई नाचणारा आणि बाईमध्ये पुन्हा एखादी दुसरी बाई नाही सून म्हणजे सून सासुरवास पत्कारला आणि मग ते म्हणतात सत्वर पावगे मला भवन सासरा कोणता दंभाचा सासरा अहंकाराचा सासरा सासू कोणती आशा जाऊ कोणती आशा ममता जावा यांनी मांडली जाईना कुठे होती शोषू आता सुटू जात आता कदाचित ननंद जी नांदायला गेली नाही ती ननंद जेव्हा ती नांदायला जाईल तेव्हा ती वहिनीला आनंद अशी लवकरी मिरची म्हणजे ननंद पुन्हा का इकडून तिकडे तिकडून इकडे चाहण्या लावणारी ननंद म्हणा अविद्या ही तर ननंदबाई हा अविद्या हीच ननंद इथं बहुत जास्त असं चिंतन आहे आणि म्हणून हा सर्व प्रपंच आहे देवा व्यतिरिक्त हे सर्व ज्ञानोबारायांना सांगायचं आहे हे भूष आहे भूष आहे तो एक पती नसेल तर सर्व प्रपंच जसं तिला पहिला घटका आहे काय तसा एक देव आपल्या जीवनात नसेल तर हे सर्व व्यर्थ अशा प्रकारचा देव महत्वाचा आहे म्हणून जगद्गुरु शंकराचार्य कठीण सांगतायत शरीरम स्वरूपम तथा वाकलत्रम यशच्चारुचित्रम धनंजयतुल्यम हरे रंगरी पद्मी मनश्चन लग्नम ततकिम सुंदर शरीर आहे दोघे पती पत्नी तथा वा कलत्रम पत्नी सुंदर आहे सौंदर्यवान आहे आई मजबूत सुंदर सौंदर्यवान आहे इकोवा टीका ₹1 दोघंच आपण भागत नाही मग कपन बशी असून चालेल का साखर पाहिजे चिहा पाहिजे तर काय स्टोव पाहिजे तसं हे दोघं चांगले आहे शरीरम स्वरूपम तथा वाकला पुढे आहे का यश चारुचित्रम धनम निरुतम ते यशवान भाग्यवान असल्यामुळे त्यांच्याकडे अमाप धन आहे निरुतुल्य निवृत्तीच्या बारवर धन त्यांच्याकडे यश चारुचित्रम धनम निरुतुल्य पण हरे रंगरी पत्नी मनश्चन लग्नम तथाकिम भगवंताच्या ठिकाणी मन नसेल भक्ती नसेल तर काय उपयोग आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात शेवटचा चरण बापा रखुमादेवी गारू विठ्ठल श्रीपुरे बापा रखुमादेवी गारू विठ्ठल श्रीपुरे
रुक्मादेवीवर जो बाप त्याच्या व्यतिरिक्त बस आम्हाला इतर कशाची चाल नाही, कामना नाही, इच्छा नाही, अशी ज्ञानोबा या ठिकाणी आपली एकनिष्ठता एकनिष्ठता प्रकट करत आहे. मरण आलं तरी एखादी ध्येय जावो अथवा राहो, पांडुरंग धुंड चरणन सोडी सर्व बाबा आन तुझी पंढरीनाथा नांदेड. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, हे मरण आलं तरी चालेल पण मी तुला सोडणार नाही. अशी अनेक आणि म्हणून एक भगवंत जो विटेवर आहे, तो सगुण रूपाने विटेवर आहे, निर्गुण रूपाने तो चराचरामध्ये तुझ्या आमच्या ठेवून भरून फुललेला आहे. माझा वेळ संपलेला आहे. काय आहे ही पंढरी? आत्मा हा विठ्ठल आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देहो देवालय प्रोक्तम आत्मा देव सनातन तेजत ज्ञान निर्माण सोम भावे पूजा. देह देऊळ आहे, आत्मा देव आहे, तो चराचरामध्ये सर्वच करे. विठ्ठल विस्तारला सप्तही पात्र विठ्ठल जळेचा भरला सर्व प्रमाण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे सर्व बाकीचं आहे हे सर्व मिथ्या आहे, स्वप्न आहे, खोट आहे, वराड नव्हे, स्वप्न जे माय बाप रूपादेव वेगळी धरावे तो विठ्ठल आपल्या हृदयातच अशा प्रकट आहे. येरवी या पहिल्या चरणातला उत्तरार्धाचा येरवी काही चामाची मोठ बरोबर ना, चामाची मोठ पतीचा जिव्हाळा सासुऱ्याची सायजे येरवी वाहिजे चामाची मोठ. येरवी जर विचार केला तर हे शरीर म्हणजे कातडीची मोठ असेल, मोठ शब्द येते. म्हणून तुम्हा आम्हाला मिळालेला एक देहाधिक हे सर्व संसार हे म्हणजे सर्व मिथ्या आहे, सर्व खोट आहे. यात असणारे सत्य भगवान परमात्मा अशा प्रकारचा आहे. तर एरवी देहाचा जर विचार केला तर ती आपल्या पुढे अनेक प्रमाण आपल्या पुढे देता येते. ऐका ज्ञानोबारांनी नाही का, ज्ञानोबाराचा नाव काय तुझ्या सगळ्यांचा पाठ आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली नामाशी का दिली वागून दिली वाईट का दिसा मला सोगत सच्चिदानंद मिळून विशुद्ध सत्व गुण षडगुण गोंडे रत्न जरी तो तुझं श्याम सुंदर असो. देवा तुझी भूमी अशी आम्हाला शिकली कशी? काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणलेली रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक होताना भरली शरीविकार शर्वैरी मिळवली तापत्रियानी मिळवली नवा ठाई फाटून गेली ती तुम्हाला. या शब्दावर मला स्वतंत्र एक तास येऊन आपल्याला बरोबर ना संपले नाही. विठ्ठलाची विठोबा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार्य वर्म चुकू नये. अनेक दुसरे मद नाही आता नेमले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती शोधी पांडुरंग एक निष्ठ निळोबाराय ज्ञानोबाराय ज्ञानाचा समुद्र ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी दिखेला देवी धन्य धन्य आलं लक्षात तुमचं. असे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा समुद्र, नामदेवराय भक्तिप्रेमाचा सागर, एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज शांतीचा सागर, जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचा सागर आणि निळोबाराय गुरुनिष्ठा निष्ठा. त्या रामायणातला एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या माहिती पण यांचं खरं त्या रावणाच्या कुंभकर्णाच्या हातात गंधमादन आला. गंधमादन नावाचा वादन आला. त्या कुंभकर्णाने मुठी धरलं ना तर दाबलं, नाका तोंडातून रक्ताच्या गोळ्या बाहेर पडल्या, चिरपिळ्या पडल्या, तर त्याचा सुगंध आला. आता हा तमो गुणी राक्षस त्याला कधी सुगंध असा पाहायला मिळणार. सुंदर इच्छित तिथून त्याचा तो सुगंध दरवळा गंधमादन गंध सुगंध
त्या कुंभकर्णाला असं वाटलं याला आपण जीवदान देऊ, कायम आपल्या जवळ ठेवू, आपल्या जवळ कानात खोसून ठेवू. आपण कबावा ठेवतात ना कापसात, तर त्याला ठेवते आपल्याला कायम सुगंध तरी मिळेल. मग त्यांनी युक्ती केली या कुंभकर्णाने, हे माकडा तुला मी जीवदान देतो, पण एका अटी. कोणती ती अट? एवढं म्हण मी रामाचा नसून रावणाचा, एवढं म्हण तुला मी जीवदान देतो असं म्हण. तो गंधमादन होता, तो काय गंध करता